सज्जन हो, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलोत. वैकुंठवासी हरिभक्तपरायण म्हणेन मी. याचं कारण असं आहे, उभं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत घालवणारे, काळ्या आईशी इमान राखणारे आणि लेकरांच्या स्वप्नासाठी स्वतःला घाण ठेवणारे श्रद्धेय दिनकर अण्णा निकम अर्थात गुरुजी मागच्या वर्षी आपल्याला सोडून निघून गेले. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल अख्खं आयुष्य या माणसानं कष्टामध्ये घालवलं. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले, सुख उमऱ्यातनं आत आलं आणि भगवंत आपल्या घरातल्या देवरूपी बापाला घेऊन गेला. आणि म्हणून व्यक्तीचं महत्व त्या काळातल्या लोकांना कळत नसतं. व्यक्तीचं महत्व त्या सापेक्ष समाजाला, तत्कालीन समाजाला कळत नसतं. व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीचं महत्व कळतं. गए हुए कभी आते नहीं है, मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. याचं नाव पुण्यस्मरण. त्या त्या काळातल्या त्या त्या लोकांना व्यक्तीचं महत्व नाही कळत. कळालं असतं तर यशोदेच्या पोटी जन्माला आलेला श्रीकृष्ण यशोदेला लवकर कळालं असतं. स्वतःच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू भगवंत आहे हे देवाच्या आईला सुद्धा कळालं नाही. आणि कळालं असतं तर देवाला नवच बोलला नसता यशोदेनं, गणपतीनं वरदान द्यावं आणि माझ्या कृष्णानं चोऱ्या करायच्या बंद कराव्यात, खोड्या करायच्या बंद कराव्यात, यासाठी यशोदामाई गणपतीला नवच बोलते. याचा अर्थ पोटचा गोळा श्रीकृष्ण देव आहे हे यशोदेला त्या काळात कळालं नाही. तत्कालीन समाजाला जगद्गुरु तुकाराम महाराज कळाले असते तर मंबाजी बुवानं काठीनं मारलं नसतं. तत्कालीन समाजाला संत शिरोमणी सावता महाराज कळाले असते तर कामाजी माळ्यानं संत शिरोमणी सावता महाराजांचा मळा पेटवून दिला नसता. व्यक्तीचं महत्व तत्कालीन समाजाला, आजूबाजूच्या लोकांना कधीही कळालं नाही आणि इथून पुढे कळणार नाही. बस फक्त त्यांनाच कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. सुंदर ते ध्यान उभे विठ्ठवरे, कर कटावरी ठेवूया, कर कटावरी ठेवूया. तुळसी हार गळा कसे पितांबर, तुळसी हार गळा कसे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान. मकर कुंडलेता पाती श्रवणी, कंठी कस्तूभ मने विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा कसे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. हेची ध्यान. हरे राम हरे राम. वा सर्व सुख तुका म्हणे माझे हेची, सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व
गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवड निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 कासे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो हॅलो मागे सुंदर आवाज आहे, इथं सुंदर आहे, फक्त हा मॉनिटर सुरू करा. बाकी साऊंड खूप गोड आहे. त्याला फक्त आवाज कसा वाढेल त्याचं बघा उरलेल्या वेळामध्ये. हा द्या बेसला माईक तो, आमचं सुरू होऊ द्या. बस झालं. बघा चेक करा आता. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण वाह वाह हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम जय जय राम राम जय जय राम जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम राम जय
मागचा. हॅलो हॅलो, मागचा कमी करा, इथं मॉनिटरमध्ये येऊ द्या. हॅलो हॅलो हॅलो, थोडा ट्रबल वाढवा माझ्या माईकचा. हॅलो हॅलो हॅलो, दे अजून. हॅलो. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बहुता सुकृताची जोडी विठ्ठली, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल बरवा, विठ्ठल विठ्ठल तुहा माधव बरवा. जमलं बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा, तुहा माधव बरवा. हो सर्व सुखाचे आकर, पापर कुमा देवी वर, पापर कुमा देवी वर, पापर कुमा देवी वर. सर्व सुखाचे आधार, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तुहा विठ्ठल बरवा, बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव तुहा माधव बरवा. बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बर माधव माधव माधव, तुहा माधव बरवा, हो तुहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय हरी 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम. या भाऊया, जय श्री राम. हॅलो, मागे थोडा बेस द्या. मागचा. हॅलो हॅलो, छान, अजून किंचित. हॅलो, बस. हॅलो.
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल अनिक नका पडू गबाळाचे भय अनिक नका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन पुढे आहे तोरी नागवन पुढे आहे तोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा भावे तुळशी दळ पाणी जोडा भावे पतित वेळोवेळा मनावे पतित वेळोवेळा मनावे पतित वेळोवेळा तुका म्हणे हात वक्रपेचा कामने हात वक्रपेचा सागर म्हणे हात वक्रपेचा सागर कामने हात वक्रपेचा सागर नामापाशी पार पाववील नामापाशी पार पाववील नामापाशी पार पाववील नका पडू गबाळाची भरी अनेक नका पडू गबाळाचे भरी नका पडू गबाळाची भरी अनेक नका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन पुढे आहे थोडी नागवन हे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हे विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हॅलो हा मॉनिटर सुरू नाही ह्या मॉनिटरला स्टार्ट करा श्रद्धेय वैकुंठवासी दिनकर अण्णा निकम अर्थात आपल्या सर्वांचे लाडके गुरुजी पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा गेलेलं धन गेलेली संपत्ती गेलेला पैसा गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळते पण पाहण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढं गुरुजींना पाहता येणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला अभंग संतश्रेष्ठ तुकोबरायांचा असून या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक स्वरसम्राट स्वरभूषण श्रद्धेय अनिलजी महाराज आणि आदरणीय हरिभक्त पारायण श्रद्धेय माऊली महाराज या दोघांनाही ज्यांचा गोड मृदंग साथीला आहे मृदंग सम्राट आदरणीय हरिभक्त पारायण माझे मित्र ऋषिकेश महाराज कदम आणि आदरणीय हरिभक्त पारायण सन्मित्र गणेशजी महाराज देवकुळे या चौघांच्या साथीने अभंगाची पहिली चाल होईल शेवट तो भला माझा बहु गोड झाला या नयानं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल हरे हरी हरी तुम्ही मनारे सकळ 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 हरी हरी तुम्ही मनारे सकळ
तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल अनिक नका पडू दबाळाचे मरी अनिक नका पडू दबाळाचे मरी तेने माया जाईल अनेक नका पडू कबाळाची अनेक नका पडू कबाळाची हरी हरी तुम्ही मनारे सक हरी हरी तुम्ही मनारे सक हरी हरी तुम्ही मनारे सकल हरी हरी तुम्ही मनारे सकल तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल अनिक नका पडू दबाळाचे मरी अनिक नका पडू दबाळाचे मरी तेने माया जाईल अनेक नका पडू कबाळाचे बरी अनेक नका पडू कबाळाचे बरी पुढे आहे थोडे नागवन पुढे आहे थोडे पुढे आहे थोरी पुढे आहे थोरी नागवन पुढे आहे थोडी नागवन वा पुढे आहे थोडी नागवन 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 पुढे आहे
पुत्र हनुमान हनुमान की जय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज महाराज की जय वाकडेश्वर पिंपळेश्वर भगवान की भगवान की नमः जय पार्वती पते हर 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 महादेव विठ्ठल 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 हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन भावे तुळशीदळ पाणी जोडा हात मनावे पतित वेळोवेळा आणि कनका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावविला आणि कनका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदधवलहासम विठ्ठलम चिंतयामी थोडा मॉनिटरला आवाज द्या आता दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा बस मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथ नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुरतक प्रदेशम विधींद्रादि देव सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम हे तो देणे तुमचे देवा द्यावी अखंडित सेवा द्यावी अखंडित सेवा द्यावी अखंडित सेवा हे तो देणे तुमचे देवा घ्यावे अखंडित सेवा घ्यावे अखंडित सेवा घ्यावे अखंडित सेवा हे तो देणे तुमचे देवा द्यावी अखंडित सेवा वा वा द्यावी अखंडित सेवा द्यावी अखंडित सेवा हे तो देणे तुमचे देवा घ्यावे अखंडित सेवा घ्यावे अखंडित सेवा घ्यावे अखंडित सेवा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तिने माया जाळ तुटईल आणि कनका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचाचार्य चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील अत्यंत सुंदर भगवान परमात्म्याच्या नामाचं उच्चारण करण्याचा फायदा प्रकट करणारा तथा नामस्मरणाचं चिकित्सक मीमांसा रूपी विवेचन करणारा आजच्या सेवेला शोभेल असा अत्यंत देखणा आणि सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन उद्बोधन आणि प्रबोधन करणारा आजचा अभंग आहे. सज्जन हो, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलोत. वैकुंठवासी हरिभक्तपरायण म्हणेन मी. याचं कारण असं आहे, उभं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत घालवणारे, काळ्या आईशी इमान राखणारे आणि लेकरांच्या स्वप्नासाठी स्वतःला घाण ठेवणारे श्रद्धेय दिनकर अण्णा निकम अर्थात गुरुजी मागच्या वर्षी आपल्याला सोडून निघून गेले. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल अख्खं आयुष्य या माणसानं कष्टामध्ये घालवलं. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले, सुख उमऱ्यात ना आत आलं आणि भगवंत आपल्या घरातल्या देवरूपी बापाला घेऊन गेला. आणि म्हणून व्यक्तीचं महत्व त्या काळातल्या लोकांना कळत नसतं. व्यक्तीचं महत्व त्या सापेक्ष समाजाला, तत्कालीन समाजाला कळत नसतं. व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीचं महत्व कळतं.
गए हुए कभी आते नहीं है, मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. याचं नाव पुण्यस्मरण. त्या त्या काळातल्या त्या त्या लोकांना व्यक्तीचं महत्व नाही कळत. कळालं असतं तर यशोदेच्या पोटी जन्माला आलेला श्रीकृष्ण यशोदेला लवकर कळालं असतं. स्वतःच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू भगवंत आहे हे देवाच्या आईला सुद्धा कळालं नाही. आणि कळालं असतं तर देवाला नवच बोलला नसता यशोदेनं गणपतीनं वरदान द्यावं आणि माझ्या कृष्णानं चोऱ्या करायच्या बंद कराव्यात, खोड्या करायच्या बंद कराव्यात, यासाठी यशोदामाई गणपतीला नवच बोलते. याचा अर्थ पोटचा गोळा श्रीकृष्ण देव आहे हे यशोदेला त्या काळात कळालं नाही. तत्कालीन समाजाला जगद्गुरु तुकाराम महाराज कळाले असते तर मंबाजी बुवानं काठीनं मारलं नसतं. तत्कालीन समाजाला संत शिरोमणी सावता महाराज कळाले असते तर कामाजी माळ्यानं संत शिरोमणी सावता महाराजांचा मळा पेटवून दिला नसता. व्यक्तीचं महत्व तत्कालीन समाजाला आजूबाजूच्या लोकांना कधीही कळालं नाही आणि इथून पुढे कळणार नाही. बस फक्त त्यांनाच कळतं ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि याच्या पुढे ऐका, तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही. ऐकताय ना आपण? तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही. आणि म्हणून गुरुजी गेल्यानंतर आता त्या कुटुंबाला गुरुजीचं महत्व कळतं. मग त्यांचा संपूर्ण परिवार, गुरुजींची 2ही मुलं, 5ही कन्या, एकूण 16 नातवंड आहेत, असा सगळा गच्च भरलेला परिवार. गुरुजींच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, ज्यामध्ये काळ्या आईची प्रामाणिकपणानं सेवा करणारे श्रद्धेय राजेंद्र भाऊ, तथा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, मोठी क्रांती आहे, डॉक्टर विजयजी, त्यांचा संपूर्ण परिवार. राजेंद्रजींचं सगळं घर या काळ्या आईची प्रामाणिकपणानं सेवा करतं. अत्यंत श्रद्धेनं मनीषाताईंची त्यांना मोठी साथ आहे. स्वातीताई या घरामध्ये आहेत तर त्याही उच्च शिक्षित आहेत. स्वतः विजयजी डॉक्टर आहेत तर ताई सुद्धा उच्च शिक्षित आहेत. या 2ही लेकरांचा प्रपंच सोन्यासारखा आहे. आणि म्हणून रोहित सरांसारखा नातू आहे, ऋतुजासारखी नात आहे, अमित सारखा नातू आहे. अमितनं दिल्लीला आपल्या या परिसराचं, गावाचं नाव मोठ्या ताकदीनं पुढे नेण्याचं काम केलंय. चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या भागातला एखादा मुलगा जातो ही खरं तर कौतुकाची बाब आहे, गोष्ट आहे. रोहित सरांनी BSc ॲग्रीपर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा आपल्या वसा वारसा आजोबांना दिलेली शिकवण जपण्याचं काम केलेलं आहे. ऋतुजाताई सुद्धा उच्च शिक्षित आहेत, प्रवीणजी उच्च शिक्षित आहेत. असा सगळा त्यांचा गोड परिवार आहे. विशेष म्हणजे या तिघांना 5 आत्या आहेत, अर्थात आमच्या गुरुजींच्या लेकी आहेत, ज्यामध्ये पुष्पलताताई, रत्नमालाताई, छायाताई, मीनाक्षीताई आणि रंजनाताई. मीनाक्षीताई या शिक्षिका होत्या, आता त्या रिटायर झालेल्या आहेत. असा सगळा गच्च भरलेला परिवार आहे. पण ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. बरं, गुरुजीचा काळ असा होता, स्वातंत्र्यपूर्व काळातला जन्म आहे गुरुजींचा. त्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि शाळेमधून बक्षीस म्हणून मिळालं डोक्यावरची पांढरी शुभ्र टोपी. गुरुजींनी एवढी जपून ठेवली, माझ्या देशाची ती शान आहे, माझ्या देशाची ती अस्मिता आहे, ती टोपी म्हणजे आमचा स्वाभिमान आहे. एकदा महात्मा गांधी रेल्वेने प्रवास करत होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. त्या रेल्वेमधून प्रवास करत असताना गांधीजींच्या डोक्यावरची टोपी वाऱ्याने उडाली आणि खिडकीतून बाहेर पडाली. महात्मा गांधींनी रेल्वेमध्ये असणारी ती लाल रंगाची साखळी जोरात खेचली. ती लाल रंगाची साखळी तेव्हाच खेचली जाते जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असते. ती रेल्वे थांबवली. ते इंग्रज अधिकारी शोधत आले, कुणी ओढली साखळी, कुणी ओढली साखळी. महात्मा गांधींनी प्रामाणिकपणाने हात वरती केला, मी ओढली साखळी, माझ्या डोक्याची टोपी खाली पडली. ते इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं, काय हो? बघितलं तर डोक्यावरची 1.5 दमडीची टोपी घातली काय न घातली काय, एवढी मोठी रेल्वे थांबण्याचं धाडस कसं केलं तुम्ही? महात्मा गांधींनी उत्तर दिलं, अरे बाबा ऐक, तुझ्या दृष्टीनं त्या टोपीची किंमत 1.5 दमडीची असेल, पण माझ्या दृष्टीनं भारत देशाची शान आहे म्हणून मी हे साखळी ओढली. ही अशी माणसं आपल्या भारतामध्ये जन्माला आली होती आणि त्यातलं गुरुजींचं हे उदाहरण आहे. टोपी मिळाली, आयुष्यभर जपून ठेवली. काही माणसांना वस्तू आणि माणसं जपून ठेवण्याचा नाद असतो.
ऐकताय ना? आणि काही माणसांना पैसे जपण्याचा नाद असतो. माझं बोलणं परत ऐका. पैसा वापरायचा असतो आणि माणसं जपायची असतात. माणसं उलटा करतात. पैसे जपू जपून ठेवतात आणि आपल्या माणसाला वापरून घेतात. पैसा हा वापरायचा आणि माणूस जपायचा, हे गुरुजींनी केलं. आणि म्हणून दहेगावला शाळा 7वी पर्यंत शिक्षण झालं. त्या काळात पंढरपूर केंद्रामध्ये पहिले आले. गावानं, तालुक्यानं, परिसरानं, पंचकृषीनं त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं. अभिमानाची गोष्ट होती गुरुजींसाठी आणि कुटुंबासाठी. मावळ तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. नंतर बदली झाली ती इंदापूर तालुक्यातल्या कळंब गावात. तिथल्याही शाळेमध्ये प्रामाणिकपणानं गुरुजींनी सर्व्हिस केली. त्या काळात शाळेचा 100% निकाल लागला म्हणून शाळेनं एक तांब्या आणि वाटी बक्षीस म्हणून दिली. या आताच्या काळामध्ये तांब्यानं वाटी बक्षीस दिली की आपण त्याच्याच डोक्यात घालू असलं काय देतो. पण त्या काळात तांब्याची वाटीची किंमत, मला गंगाजल प्राशना करता हे दिलंय, पाण्यासाठी दिलंय, माझं जीवन चांगलं राहावं म्हणून दिलंय, ही अभिलाषा गुरुजींनी अंतकरणात ठेवली. माझ्याकडे पहा, तो तांब्या आणि वाटी जपून ठेवली. किती वर्ष माहित आहे? तब्बल 60 वर्ष. एवढे तांबे आले, एवढ्या वाट्या आल्या, पण ते गुरुजी होते. शेवटच्या क्षणापर्यंत तोच तांब्या आणि तीच वाटी. मला बक्षीस मिळाले, तो माझा अभिमान आहे. शेवटपर्यंत 60 वर्ष तो तांब्या आणि वाटी जपून ठेवली. पुढचं ऐका. शाळेमध्ये मिळालेला एक पेन काय किंमत आहे हो? पण 30 वर्ष पेन तोच आणि घेतलेला मोबाईल 15 वर्ष तोच. वस्तू जपून ठेवण्याचं कौशल्य, हलवू नका आता, वस्तू जपून ठेवण्याचं कौशल्य गुरुजींमध्ये होतं. तसं माणसंही जपत आले. जीव लावणारी माणसं, सांभाळणारी माणसं जपत आले. माझा आणि गुरुजींचा तसा जवळचा परिचय. मी काय आईच्या पोटातून कीर्तनकार झालो नाही. ह्या वाडीला माहित आहे, या पिंपळेश्वराच्या वाकडेश्वराच्या दरबारात पहिलं कीर्तन झालं. त्याला आता 15 वर्ष झाली. मग माझा प्रवास तुम्हाला सगळ्याला माहित आहे. कोथिंबिरीच्या पेंड्या विकण्यापासून ते नातेपुते गावाला दुधाच्या किटल्या घेऊन दूध वाढण्यापासून ह्या बोराटे महाराजानं काम केलं. मी केलं स्वतः. नाही मिळालं आळंदीला राहायला, नाही मिळालं अध्ययन जास्त काळ करायला, संघर्ष वाट्याला आला. मी माझं भांडवल नाही करत आणि करू नये, कोणी करू नये. सगळ्याला आपापला भूतकाळ प्याराचा असतो. पण त्या काळात मी कॉलेजला होतो इथंच नातेपुतेमध्ये. माझा दिनक्रम होता 20-25 लिटर दूध घ्यायचं, आधी गाव येडा घालायचा, लोकाला दूध घालायचं आणि मग कॉलेजला जायचं. मग मला उशीर व्हायचा कॉलेजला जायला. एक दिवशी गुरुजींनी मला विचारलं, सर म्हणायचे त्या, सगळ्याला आदर, आहो जावं करायची पद्धत. कुठं कॉलेजला आहे? तिथं वरती आहे. असं करत जा. काय थोडं दूध उशिरा दिलं तरी चालेल, पण कॉलेज बुडवू नका. मी म्हणलं का? पैसा आजचा उद्या मिळवता येईल, बुडालेला धडा पुन्हा कधी ऐकायला मिळत नाही. ही गुरुजीची शिकवण आम्हाला. हे जवळून पाहायला मिळालेलं घराणं एवढं सांभाळून घेतलं. आणि त्यांच्या पश्चात त्यांचा सगळा परिवार तुम्ही जाणता. राजेंद्रजींचा हा प्रवास. रोहित सर उच्च शिक्षित आहेत. मनात आणलं असतं तर त्या पोराला कुठेही चांगली नोकरी लागली असती. बरं, पूजाताई नांदायला आली, तीही उच्च शिक्षित आहे. तिनं मनात आणलं असतं तर कुठेही तिला जॉब मिळाला असता. पण आपल्या घरासाठी ना आपल्या कुटुंबासाठी त्याग हा महत्वाचा. त्या पोरानं त्याग केला नसता तर आज हा मळा भक्तीचा फुलला नसता. हे लक्षात ठेवा. या पोराचे अख्ख्या खानदानावर उपकार आहेत. रोहितचे या घरावर उपकार आहेत. आजचं कीर्तन माझ्याकडे यावं ही तळमळ त्याची 6 महिन्यापासून चालली होती. नाही महाराज तुम्हीच कीर्तन करायचा, ते तुमच्यावर लय प्रेम होतं. गुरुजींनी काही पुस्तकही लिहिली. भोळे शेतकरी, भाबड्या बायका, दिनकर नावाची आत्मकथा, ही पुस्तकं प्रसिद्ध झाली. एवढं सुंदर वाङ्मय आपल्या पदरामध्ये टाकलं. आणि विशेष ऐका, ज्या दिवशी जायचंय त्याच्या अगोदर 15 दिवस कधीही पंचांग न पाहणारे गुरुजी त्या दिवशी घेतलं, त्याची काही पानं पालथी केली आणि बरोबर आजच्या तिथीला खून करून ठेवली. जणू काय पूर्वसंकेतच होता आणि कुटुंबाला जणू काय सूचना होती, आता आम्ही जाणार आहे.
हे सगळं ऐकायला आत्मचरित्र बरं वाटलं, पण जरा पुढचं ऐका. इथून पुढं पाचही लेकी इथं येतील, बापाचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहतील, आणि मग पुष्पलता ताईच्या, रंजना ताईच्या, छाया ताईच्या, मीनाक्षी मॅडमच्या डोळ्याला पाणी येईल, रत्नमाला ताईच्या डोळ्याला पाणी येईल, आणि मग पोरींचं रडणं हे भाऊ पाहतील. मग भावाचं लेकरू विचारेल, आत्या काय रडते ग? रडू नको तर काय करू रे राजा? जेव्हा जेव्हा माहेरला येत होते तेव्हा तेव्हा गुरुजी जिवंत होते, माझा बाप जिवंत होता. माहेराला आली ना, भाकरीचे 2 तुकडे अंगावरून टाकले जायचे. एक तुकडा उजव्या बाजूनं, दुसरा तुकडा डाव्या बाजूनं टाकला जायचा. कडा कडा बोटं मोडली जायची. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, आणि मग या देहाला, या लेकीला या उमऱ्यात प्रवेश होता. या वाडीत कधी आली तर बाप होता म्हणून येऊ वाटत होता. इथून पुढे 1000 वेळेला येऊ दे, आता परत ती किंमत नाही जी बाप असताना होती. आणि तुम्ही हा प्रयोग करून पहा. मी फक्त गुरुजीबद्दल बोलत नाही. बाप असताना किती वेळा माहेरात जावं वाटतं. बाप मेल्यावर लेकीची पावलं जड होतात. कोणासाठी जावं माहेरला? आणि मग अंतकरण दाटून येतं, काळी सदगदित होतं. 1 वर्ष झालं, गेल्या 364 दिवसातला असा एक दिवस नाही की आपल्या बापाच्या आठवण या 7 पोरांना आली नाही. तळहातावरती 10 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजूला आहे, आणि ऋतुजा दीदी कंपनी 10 लाखानं पॅकेज देईल, तो पगार एका बाजूला. जेवढं प्रेम आजोबाचं असतं तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या लाखात नसतं. हे नातीला नातूला तेव्हा कळतं जेव्हा आजोबा पाहायला मिळत नाही. कुठं शोधावा? डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसल. 364 दिवसात दिसले का हो गुरुजी? काळीज रिकामं राहिलंय, कोपरा सुना सुना पडला. अजूनही वाटतं गावात असतील, गावातल्या लोकांना वाटतं वाढीत असतील, अजूनही वाटतं कुठंतरी असतील, पण नाही पाहायला मिळायची. आणि मग कंठ दाटून येतो, आणि मग नसू दे लोकाला दुःख, पण घरातल्या लोकांना का होईना. कासावीस प्राण मन तळमळ, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. जैसी कामा सोळी जीवना विना, जैसी कामा सोळी, जैसी कामा सोळी जीवना विना, दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा ओस वाटते उदास. जैसी कामोली जीवना विना, जैसी कामा सोळी जीवना विना, दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा ओस वाटते उदास, वाटते उदास. दाही दिशा ओस वाटते उदास. पण गुरुजींचं कर्तृत्व खूप चांगलं. आलेख उभा केला, आलेख इतका आलेख की तो 2 तासात न सांगता येणारा. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला, नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. लोकांनीही प्रेम दिलं, कुटुंबानेही प्रेम दिलं. जेव्हा गुरुजी होते तेव्हाही कुटुंबानं भरपूर त्यांचे कार्यक्रम केले. वाढदिवस असेल, त्यांचा गुणगौरव असेल, हे सगळं केलंय. पंढरपूरची वारी गुरुजी थकले, जागेवर बसले तरी पुरं त्यांना गाडीत टाकून घेऊन जात होती. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर झालं, श्रद्धेय हरिभाऊ महाराजांच्या शुभ हस्तेच इथं पिंपळाचं रोपटं लावलं गेलं. हे सगळं मला कल्पना आहे. तसा मी पण एक पाठी आहे. हे एकदा आपलं स्कॅनर असते आपल्या डोळ्याचं, बरं का. हे रोज आश्चर्य करतात ह्या बाबतीतला. आपला स्कॅनरच जबरदस्त आहे, ईश्वरानं दिलाय. त्यामुळं असं हे सगळं कुटुंब आहे. तेव्हा गुरुजींना दंडवत, आणि गुरुजींवर तुमचं प्रेम आहे, तुम्हाला दंडवत. सगळा परिवार आज हरिभक्तपरायण श्रद्धेय
गुरुवर्य धनंजय महाराज कदम यांच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी अर्थात ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, हरिभक्तपरायण सगळेच महाराज मंडळी, ज्यात ऋषिकेश महाराज, मागे सगळे महाराज मंडळी, विशेष म्हणजे हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव आणि आपल्या गावचे भूमिपुत्र, माझे सन्मित्र, माझ्यापेक्षाही वयानं थोडे मोठे आणि माझ्यापेक्षाही अनुभवानं थोडे मोठे असे माझ्या आधीचे कीर्तनकार हरिभक्तपरायण किरण महाराज सस्ते, तथा माझे सन्मित्र आणि आपल्या या वाडीचे, या दहेगाव गावचे भूमिपुत्र, खूप कमी दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे, माझे नावकरी हरिभक्तपरायण सागर महाराज वाघ, या दोघांचाही मला खूप खूप अभिमान आहे. एकदा त्या दोघांसाठी मनापासून टाळ्या अपेक्षित आहे, मनापासून. मी मगाशी सांगितलंय, तत्कालीन व्यक्तीची किंमत तत्कालीन समाजाला कळत नाही, तेव्हा मोकळ्या मनाने टाळ्या वाजवत जा. असं सगळं गोड वातावरण आहे. बाकी लाला आप्पा आहेत, महादेव महाराज आहेत, जाधव महाराज आहेत, हरिभक्तपरायण सावंत आबा आहेत, बाकी सगळी महाराज मंडळी, महादेव महाराज दुधाळ, प्रसाद महाराज लोखंडे, शुभम महाराज, शंकर महाराज करचे, गणेश महाराज देवकुळे, ऋषिकेश महाराज कदम, साऊंड सिस्टम सुद्धा मस्तान मंडप जिनपुरी, तुमचंही मनापासून कौतुक आहे. ओम साई क्रिएशन द्वारा शूटिंग आहे, संकल्प फोटो स्टुडिओ द्वारा शूटिंग आहे. ह्यांचं शूटिंग चांगलंच असतं, माझ्या लग्नात पण ह्यांचंच होतं. चांगलं गोरं गोरं करून दाखवतात समाजाला, त्याबद्दल दोघांचे धन्यवाद. आता फक्त एक करा, मला एकट्यालाच दाखवा स्क्रीनवर, काही वेळ फक्त मला एकट्याला दाखवा किंवा गुरुजींना एकट्याला दाखवा. काय होतं, ते चित्र बदललं, स्लाइड झालं की बसलेले लोक तिकडं लक्ष देतात, मग ते अवधान विकेंद्रीकरण होतं. तेव्हा एकच चित्र तासभर ठेवा आणि बाकी तुम्ही सगळेजण, ज्यामध्ये एखाद्याचं नाव राहिलं असेल तर आई बापाच्या अंतकरणानं माफ करा. सगळीच महाराज मंडळी तुमच्या सगळ्याच्या पायावरती नतमस्तक होतो. एक फक्त सूचना आहे, सोप्यामध्ये बसणाऱ्या माझ्या माय मावल्या आहेत ना, सगळ्यांनी उठा आणि मंडपात खूप जागा आहे, इथं समोर येऊन बसा, वरती कुणीही बसू नका. सगळ्यांनी गुरुजींसाठी आजचा हा शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे गुरुजींनी एवढं सुंदर कार्य केले राजू सर, नाना महाराज, की त्यांच्या बाबतीत बोलताना तुकोबऱ्यांचं एकुलतं एक प्रमाण मला आठवतंय, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, 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 माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, पहिलं पुण्यस्मरण आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिकीर्तन म्हणजे शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. झालं काय असं, आलोणीजाच्या माहेरा, भेटी रखो माईच्या वरा. आणि तसं तर गुरुजींचा प्रपंचिक शेवट सुद्धा गोड झालेला आहे. ज्यांची लेकर आहेत त्यांनी सांभाळा, आमच्या बी घरची लई ताप द्यायला लागलीत आता. गुरुजींचा शेवट एवढ्यासाठीच गोड झालाय, नातवंड पण पाहिली, परतवंड पण पाहिली, राजलक्ष्मी पाहिली, छोटी तनुजा पाहिली, असं सगळं सगळं पाहायला मिळालं गुरुजींना. म्हणून शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आता एकच आहे, आपण फक्त त्यांच्या पश्चात त्यांचा परमार्थाचा वसा वारसा पुढं न्यायचा आहे. पुढं न्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, माझ्याकडे बघा. सुशलो मातृपुण्यनं पितृपुण्यनं चतुरतः उदार वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग्यता. शास्त्र असं सांगतं, आईच्या पुण्याईनं मुलगा सात्विक होतो, बापाच्या पुण्याईनं मुलगा चतुर होतो, खानदानाच्या पुण्याईनं दानशूर होतो आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान होतो. स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान, आईच्या पुण्याईनं. तुम्ही आता जरा वेळानं काढा शूटिंग, आमचे लोक साधे आहेत व भोळे भाबडे, ते दचकतात, आपल्याकडे कॅमेरा आला त्या म्हणत मोकळ्या मनानं असं कॅन्डिड काढा, कॅन्डिड म्हणजे कळू नये असं. आईच्या पुण्याईनं सात्विक, वडिलाच्या पुण्याईनं चतुर, खानदानाच्या पुण्याईनं, त्यात मला कॅमेराची लय सवय नाही ना,
रात्रीच बोंबलून आलो कीर्तनात. कीर्तन सुरू झालं किरण महाराज रात्री 11:30ला. 2 वाजेपर्यंत ते जे टॉकीजचं शूटिंग. घरीच आलोय मी 6 वाजता उशिरापर्यंत. आणि लोकांचं एवढं कौतुक, एवढा उशीर होऊन पण लोक थांबले होते. आता आपल्याकडचे लोक म्हणजे उरकतं घ्या, ते काय आपल्याकडचा नाद करून जमतं का? आपल्याकडे एवढी गडबड, एवढी गडबड, एवढी गडबड, एवढे गडबड, इतक्या गडबडीतले लोक आहेत नाना महाराज. एखाद्याचा जीव जाऊ द्या, आता तरी लोकांनी दम काढावा का नाही? मग लोक म्हणतात अहो थांबा जरा, का ते पोरी यायच्या राहिल्या, पुण्याहून एक पोरगी यायच्या, अजून आली ना, येईल आंघोळीला, बाहेर काढा आंघोळीला. आपण ते परत बापाचं तोंड बघायला मिळायचं नाही. चटील तिरडीवर ठेवल्या, अहो परत बघायला मिळायचं नाही. आम्ही काय मोकळे का? अहो पण ते पुण्याहून येणार आहेत, येतील आता, निघालेत, अजून आले नाही. ते बोराटे महाराज तर नाशिकवरून उताना पालता होतो, इकडून तिकडं जातो, 4 तासात येतो. आणि बरं त्यांना गाडी सापडत नाही. बसले असतील हॉटेलात जेवत, उचला उचला. अहो पण ते त्याचं घर, त्याचा प्रपंच, त्यानं सगळं केलं. जमीन त्यानं विकत घेतली, त्यानं कष्ट केले, काबाड कष्ट केले, घर बांधलं, त्याच्यावर पाणी मारलं, एवढे कष्ट केले, कुटुंबासाठी केले. कुटुंबातल्या लोकांनी तरी गडबड करू नका ना. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एवढं करा, मरमर मरा, किती कष्ट करा, आणि तुम्ही मरू द्या. लोकाला तासभर दिम निघत नाही, तासभर. उलट एकामेकाच्या कानात सांगतात उचला उचला उचला. अरे भूमीला भार झाला, बाहेर काढा. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. 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 स्वजनांनी सुपात्र सारे करती विचार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. झाला भूमी भार. झाला भूमी भार. एवढी गडबड समाजाला. बघा ना तुम्ही, जग तसं तर जवळ आलंय. एखाद्याला पैसे पाठवायचे म्हटलं की 2-2 तास जायचं, रांगेत उभा राहायचं. आता बोटावर ट्रान्झॅक्शन आलं, फोन पे, गुगल पेचा जमाना आहे. 1 मिनिटात सगळं होतंय. एखाद्याचं थोबाड पाहायचं म्हटलं तर 6-6 महिने वाट बघायची होती. आता व्हिडिओ कॉल केला की 1 मिनिटात दिसतो. एखाद्या गावाला जायचं म्हटलं की 6-6 महिने लागायचे. आता 2 तासात आपल्याला जाता येतं. म्हणजे जग जवळ आलं, पण तरी लोकाला वेळ पुरेना. जग जवळ आलं तरी लोक म्हणतात टाइमच भेटेना. नेमका वेळ कुठं जातो तेच काय कळत. शास्त्र असं सांगतं, सज्जन हो, लिहायच्या आधी वाचायला शिका, बोलायच्या अगोदर ऐकायला शिका, खर्च करायच्या अगोदर कमवायला शिका, आणि मरायच्या अगोदर जीवन जगायला शिका. एक ना एक दिवस आपल्यासाठी लोक गडबड करतील, त्याच्या अगोदर जगून घ्यायला शिका. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. परमार्थात या, आयुष्याचं सोनं करून घ्या, नाहीतरी ही शेवटची संधी. बरं ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताचे. तात्पुरतं आहे, काही वेळच आपल्याकडे लिमिटेड पिरियड ऑफर आहे. एकदा जागेवर बसलो, गात्रे शिथिल झाले की परत डोळ्यानं दिसायचं कमी येईल, कमरेचा त्रास होईल, गुडघे निघून जातील, वय वर्ष 77 होईल. काल एका म्हाताऱ्याला विचारलं वय किती आहे? 77. माळ घाला की आता? थोड्यात ती कथ्याला बातवता मालात. अहो आता चालत चावत नसल, खातू मालात घोलमालून घोलमालून फुलत्या बगलाला एक दात आहे, मागत्या बगलाला एक दात आहे. हे असे लोक आहेत. म्हणून आयुष्याचं सोनं करून घ्या बाबा. थोडं राहिल्यानंतर तरी मागे केले पाहू नका, आणि पुढे जामीन आहे तुका. साधू संत आलेच त्या करता ना, उजळावया लोवाटा येथे उपकारासाठी. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी, अथवा तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा. नाहीतरी एवढा प्रपंच केलाय, कुठं लागलंय सुख? 60 वर्ष झाली की आपल्या प्रपंचाला महिला मंडळ. जरा आठवा भूतकाळात तुम्हाला नेतो, परत माघारी आणतो. ज्या दिवशी नांदायला आला त्या दिवशी सासू जाडजूड होती, तुम्हाला नको तसलं बोलत होती. सासूरास होता, तुम्हाला वाटलं आता सुख लागल, मग सुख लागल. लेकरू बाळ झालं, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. पप्या मोठा झाला, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. पप्या शाळेत जायला लागला, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. पप्याचं लग्न झालं, तुम्हाला वाटलं कामं आता संपतील, पण कामं डबल झाली. पप्याची पप्पी नांदायला आली, धुणं बी तुमच्याकडे, भांडी बी तुमच्याकडे, लुटून झाडून बी तुमच्याकडे. तुम्हाला वाटलं आता सुख लागल. शेवटी पप्याला नातू झाला, तुम्हाला मुलगा, त्याला मुलगा झाला, आणि तुम्हाला नातू झाला, पण सांभाळायला तुम्हाला घेऊन यायला लागला. तुम्हाला वाटलं आता सुख लागल, मग सुख लागल. एवढं केलंय सुनबाई करता, नातवा करता, लेका करता, तरी बी तुमची सुनबाई म्हणते आमच्या सासूला तर अक्कल. म्हणजे एवढं करून जर संसार सुख देत नसेल
तर काल माळ घालून पुढच्या वर्षी अख्खा सप्ताह आपल्या ताब्यात कसा देतील हो? इतके वर्ष प्रपंच केलाय तरी दुःखच वाट्याला, आणि उग्या आज परमार्थात येऊन लोक कसे स्वीकारतील या करता कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. ऐका ऐका तुकोबरायचा परमार्थ किती चांगला होता. महाराज म्हणाले शिंक जांभई खोकला बसई तुकाची वेळ वाया गेला. ज्या अर्थी संत तुकोबा वारकरी संप्रदायाचे कळस झाले तर कळस होण्याकरता तुकोबरायांनी किती संघर्ष केला असेल. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. ऐका पुढचं, तुका झालंय असे कळस आणि भजन करा सावकाश. ज्या अर्थी तुकोबराया वारकरी संप्रदायाचे कळस झाले आप्पा, त्या अर्थी तुकोबरायांनी केवढा मोठा संघर्ष केला असेल. ऐका ना, शिंक जांभई खोकला आणि बस ही तुकाची वेळ. शिंक जांभई आणि खोकला एवढ्या पुरतच काय ते तुकोबरायांचं नामस्मरण बंद पडलंय, एवढ्या पुरतच. नाहीतर सदैव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आपलं उलट आहे. आपलं शिंक जांभई खोकला याच्या पुरताच देव आठविला असा आहे. तुम्ही बघा ना, एवढ्या पुरतच काय ते नामस्मरण करतो आपण, शिंक जांभई खोकला. नाहीतर 24 तासात एकदाही देवाचं नाव आपल्या ओठावरती येत. बघा तुम्ही, शिंक आली ना, अच्छा रामकृष्ण हरी. जांभई आली ना, विठ्ठला पांडुरंगा माय बापा. खोकला ना, श्रीराम. एवढ्या पुरतच काय ते देवाचं नाव आहे, परत नाही. पण तुकोबरायचं असं नाही. मग माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मद झाली अनावर वाचा, माझी मद झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मद झाली अनावर वाचा, माझी मद झाली अनावर वाचा. छंद या नामाचा नामाचा घेतला, घेतला से, या नामाचा नामाचा घेतला. माझी मज माझी मद झाली झाली अनावर अनावर वाचा, माझी मद झाली अनावर वाचा, आणि म्हणून तुकोबरायांची जीभ जर ओढून धरली ना, तर महाराजांच्या रोमारोमातून विठ्ठल 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 बाहेर पडत होतं. आता आपल्याला जरी ओढून धरलं तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणना झालो. किती वेळापासून म्हणतो नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. बाकीचे म्हणतात त्यानं उक्त घेतलंय त्याचा ते बघल. माझी मजा झाली टाळकरी पुढं काय अनावर छंद या नामाचा. लागला घेतला से. अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची. ऐका बरं मनापासून कीर्तन. अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची, कष्टानं प्राप्ती होते धनाची, आरोग्यानं प्राप्ती होते आयुष्याची आरोग्याची, व्यायामानं प्राप्ती होते आयुष्याची चांगल्या आरोग्याची. माझं बोलणं पुन्हा ऐका, बसलेले महत्वाचं आहे. इकडं तिकडं आता बघूच नका. गंगे आली का, ठके आली का, बकुळी कुठं बसली, माझ्याकडे बघा. अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची, कष्टानं प्राप्ती होते धनाची, व्यायामानं प्राप्ती होते उत्तम आरोग्याची, आणि नामस्मरणानं प्राप्ती होते समाधानाची. ज्याला समाधान पाहिजे त्यानं नामस्मरण करा. तेने सदा चित्ता समाधान. बरं, नाम इतकं चांगलं आहे, हरी हरी का म्हणावं याचं शुद्ध कारण, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. आपण उलट करतो, रामाचा विचार घेतो आणि कृष्णाचा आचार घेतो. एक नवरा घरी गेला आणि बायकोला म्हणला, अगं ऐकलंस का, काय आज ना सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं. त्याने काय सांगितलं, त्यांनी सांगितलं कृष्णानं 16,108 बायका केल्या. मग तुमचं मत काय? काय नाही आपलं हे, तुझ्या कानावर घालावं म्हणलं. तिनं ओळखलं, दाल में कुछ तो काला लगता है या फिर पूरी दाल ही काली लगती है.
काय ऐकलं? ते सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं. काय म्हणला त्यो? असंच असतं आम्हाला माग. त्यो असं म्हणाला की कृष्णाला 16,108 बायका होत्या. मग तुमचं म्हणणं काय? काय नाही, पप्याच्या मावशीचा मिस कॉल पडला होता, दुसरं काय नाही. ते म्हणले मी पण ऐकते सागर महाराजाची कीर्तन. कुठं? युट्यूबला उत आलाय. मग म्हणणं काय नाही, पण मी सागर महाराजाच्या कीर्तनात ऐकलं होतं द्रौपदीला 5 नवरे होते, त्यानं थोबाडावरच तोंड हात ठेवला, तेरी बिचू पण मेरी बिचू. म्हणून रामाचा आचार आणि कृष्णाचा फक्त विचारच घ्या, त्याच्यासारखं करायला जाऊ नका, घोटाळा होईल, जमायचं नाही आपल्याला. कृष्णानं हातात शस्त्र घेतलं नाही, पण अर्जुनाच्या बाजूला उभा होता. फक्त युक्तिवाद सांगितला, चौघाला कसं मारायचं ते. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयद्रथ आणि कर्ण या चौघाला कसं मारायचं एवढंच फक्त कृष्णानं सांगितलंय. बाकी अख्ख्या संपूर्ण अवतारात कृष्णानं कुणाला मारायला सांगितलं नाही. ह्या चौघाचाच फक्त कार्यक्रम कृष्णानं गप्प बसून केला. अख्खे कौरव एका बाजूला आणि 5 पांडव एका बाजूला, एकटा कृष्ण बाजूला. लक्षात ठेवा, जब पूरी दुनिया विपक्ष में खड़ी हो जाए तो समझ लेना राजा नेक है. हे पांडवांच्या बाबतीत होतं, ते प्रामाणिक होते. भगवान गोपाळ कृष्ण यासाठी तर त्यांच्या बरोबर होता. मला अजून पुढे जायचंय. नामस्मरणानं तो प्रसन्न होतो. मी तयापासी पांडवा, म्हणून तरी हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, एवढ्यासाठी तरी म्हणा ना, हरीचा उच्चार करा. बरं, अजून सांगतो हरी हरी म्हणण्याचे फायदे. ऐका बरं, 5 फायदे प्रमुख आहेत. पाप जळतं, पुण्य वाढतं, काळ नादाला लागत नाही, मुक्ती मिळते आणि वैकुंठात जागा मिळते. तुम्ही बघा, वैकुंठात जाणं आणि नरकात जाणं हे आपल्याच हातात असतं. 12 महिने मराठी भाषेतल्या मला वाटतं दिनदर्शिकेप्रमाणे असतात. तुमचं पाठ असेल चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पुढं मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, हे 12 महिने. आता जानेवारी फेब्रुवारीमुळे विसरलं नाही. त्यात आपल्या 15 मुख्य तिथी आहेत. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या. मला पुढे सांगायचंय. प्रतिपदा, आता येणारा पाडवा किंवा दिवाळीचा पाडवा. द्वितीया, यमद्वितीया. तृतीया, अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक. चतुर्थी, गणपती बाप्पा मोरया. पंचमी, नागपंचमी किंवा रंगपंचमी. षष्ठी, नाथ षष्ठी. सप्तमी, रथसप्तमी. कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, दसरा म्हणजे दशमी, एकादशी, द्वादशी म्हणजे वसुबारस, त्रयोदशी. ही तर मला थांबायचंय. नरक पुढे जायचंय. चतुर्दशी, नरक चतुर्दशी किंवा वैकुंठ चतुर्दशी. तुमच्या हातात आहे, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं. म्हणून नाम पाप जाळतं, पुण्य वाढवतं, मुक्ती देतं, वैकुंठात जागा देतं आणि काळ नादाला लागत नाही. परत ऐका फायदे. पाप जळतं, पाप प्रमाण देतो बोलत बोलत. हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पाप हे 2-2 महिन्याचे. जन्मोजन्मीची पाप जाण्याचं सामर्थ्य केवळ हरी हरी म्हणण्यात. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. का म्हणायचंय? जन्मोजन्मीची पाप जातात. उदाहरण ऐका. वाल्या नावाचा राक्षस होता, माहित आहे तुम्हाला? किती पल्याड राहत होतो वाल्या. एवढा विचित्र होता की त्यानं जेवढं पाप केलंय त्या पापाच्या तुलनेत पोरानो भाग्यश्री हॉटेलवाला कुठंच बसत नाही. ते लय भुरटन किरकोळ आहे. ते एवढंच बोंबालतं, आज वार रविवार. सागर महाराजाचं कीर्तन असल्यामुळे हॉटेल बंद आहे. ह्याच्या पलीकडे त्याला काय येत नाही. वाल्यानं 7 रांजण भरले माणसं मारून. एक खडा उचलायचा, रांजणात टाकायचा. एक दिवशी नारद रस्त्याने निघाले होते. कमरेला पिवळ्या किनाऱ्याचं सोनेरी रंगाचं धोतर, कंबर ओढून बांधलेली, वरच्या खिशात मोबाईल टाकलेला, डोक्याला पांढरा शुभ्र फेटा, खाली बुक्का, वर अष्टगंध, उभा गंध लावलेला, उजव्या गळ्यामध्ये खांद्यावरती विना आणि ओठावरती अशी गोड स्माईल. नारायण 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 नारायण. पाप कसं जळत आहे का? तलवार बाहेर काढली वाल्यानं आणि गळ्यावर ठेवली. कुणाच्या? बोला ना. नारदाच्या. आणि मोठ्यानं म्हणाला, समजतं का तुले? वाल्या म्हणतात मले. नारद म्हणे, चंगळ्या बोले कू, मलाही माहित आहे सगळे. का मारायला टपला सांग? म्हणे तू पाप करतो आणि मला मारतो, साधूला मारतो, हे बरोबर नाही तुझं. वाल्या म्हणे, हे बघ, मला त्यातलं काय कळत नाही. मी मारणार आहे, मला बायका पोर आहेत, मारूनच जाणार आहे. नारद महर्षी म्हणाले, मार मला, पण तू केलेल्या पापात
तुझी बायको तेवढी सहभागी आहे का पाय. तो घरी गेला आणि बायकोला विचारलं, का ग मी आतापर्यंत लई लोकाला त्रास दिला, मी लई पाप केलीत, लई लोकाला त्रास दिलाय, खरं सांग मी केलेल्या पापामध्ये तू सहभागी आहे का. खरं सांगा आयानो, तुम्हाला मसोबाची शपथ आहे. खानदानी बायको काय म्हणली असेल हो, फै म्हणली असेल ना, काय म्हणली असेल. ती म्हणाली अजिबात नाही, तू काय म्हणे नग्न भाज तरी ती लाज स्वामीसी. मला मारायचं जगवायचंय तुमच्या हातात आहे, तुम्ही केलेलं पाप तुमच्या माथ्यावर. असंच आहे हे कायदाच असा आहे. नवऱ्याच्या नावानंतर बाईचं नाव लागतं, पण बाईच्या नावानंतर नवऱ्याचं नाव लागत नाही. माझ्यावर विश्वास नसेल तर घर जावे होऊन पहा. आपल्या नावावर जेवढं जेवढं आहे तेवढं तेवढं तिच्या नावावर होतं. बघा तुम्ही, आपल्यानंतर मला क्षमा करा पण मी परखड बोलतो, आपल्यानंतर सगळं तिच्या नाव. अरे दबक्या पावलाने ते मालकीन होते. बघा ना तुम्ही, डॉक्टरनं शिकायचं, MD व्हायचं, MS व्हायचं, सर्जन व्हायचं, आणि त्याच्या बायकोनं 9वी नापास असू द्या पण डॉक्टरची बायको. वकिलानं लॉ करायचं, एवढं शिक्षण घ्यायचं, वकिलाची बायको. मास्तरनं MA MD MPhil PhD करायची आणि मास्तरची बायको. फक्त बुवाची बुईन होत नाही म्हणून तरी बरं आहे. आयत मिळते तिला, आयत सगळं आयत. आता बघा ना तुम्ही, ती जर प्रोफेसर असली, नवरा काहीच करत नसला, लोक त्याला म्हणतात का हो सर. समजा बायको डॉक्टर असली, ऐका नाही वकील साहेब, कोण म्हणतो मला डॉक्टर. बर माझी बायको आहे का नाही ती डॉक्टर आहे का नाही ती, माझा मोठा मान आहे का नाही, मग मला एखाद्यानं तरी डॉक्टर म्हणायला पाहिजे का नाही. वाडीतले म्हणतात काय बुवा, तिच्या नावा पुढचं आपल्या नावावर काही होत नाही. म्हणून जुने लोक ना, ऐका जुने लोक शक्यतो बाईच्या नावावर काही करत नव्हते. आता आपण येडे, आपण गुंठा घेतो, 4 गुंठ घेतो, जमीन घेतो, आणि बायको म्हणते तुमच्या नाव करू नका, माझ्या नाव करा. माझ्या ते तुझ्या का, तुमच्या भावाला कळत हिस्सा मागाल. मागू दे, पैसे कुठून आणल्यावर काय सांगू, सांगा पप्पानं दिले म्हणा, पप्पानं. पण तुझ्या बापाला तर तंबाखू लावायचं ना, नाही तरी सांगा. पैसा नवऱ्याचा नाव करते तुझ्या बापाचं, तू मरावीन, तुझं वर्ष श्राद्ध आमच्या सगळ्याकडे यावं. कायदा असा आहे, नवऱ्याच्या नावावरचं बाईच्या नावा होतं. तिनं मान हलवली, याला बिचाऱ्याला पश्चाताप झाला. असं खरं सांगतो तुम्हाला, नवऱ्यानंतर सगळ्या इस्टेटची मालकीन बायको होती. बघा ना, घरावर नाव तिचं लागतं, दारावर नाव तिचं लागतं, किरण महाराज, सातबाऱ्यावर तिचं नाव लागतं, सोन्या नाण्यावर तिचं नाव लागतं. क्षमा मागतो, उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा तिचं नाव लागतं. क्षमा मागतो मी तुमची, लागतं की नाही. कायदाच असा आहे, ते वकील साहेबांनाच केलाय, त्यांचीच गाठ घ्या तुम्ही, माझ्याकडे येऊ नका परत. त्यांचाच कायदा आहे हा. झालं असं, तो माघारी आला आणि डोका आपटायला लागला नारदाच्या पायावर. चुकलं हो चुकलं, काय करू सांगा. म्हणे मागे केले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तो का वाल्या, राम म्हण राम. आता त्याला राम म्हणता येते का. ते काय म्हणायचं, मारा. पण नारद काही कच्चे नव्हते, नारद असे ताकदीचे होते, लाल आप्पावानी. हरकत नाही, मन 2दा मन मरा. हे म्हणलं मरा मरा, 4दा मन मरा मरा मरा, 4दा मन मरा मरा मरा, थांबू नको, मरा 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 मरा, म्हणत राय मरा 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 मरा, जोडून म्हण मरा 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 राम 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 राम. पापी होता वाल्या, खुनी होता, दरोडेखोर होता, माणसं मारित होता, पण पाप्यानं नामस्मरण केलं, परिणाम त्या पाप्यानं रामायण लिहिलं. झाल्यावर नाही केले रामायण, रामाधी केले रामायण, रामाधी केले रामायण, उभारलेले लोक, मागचे लोक, केले रामायण, रामाधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती
झाल्यावर कोणी लिहिल, फायच्या आधी लिहिलं पाप्यानं, पुण्यानं, दरोडेखोरानं, सागर महाराज. झाल्यावर कोणी सांगल, मी सांगतो 120 सेकंदात सांगतो. लावा घड्याळ. अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ. दशरथाला 3 बायका, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचा जास्त लाडका होता दशरथ. दशरथाचं सगळ्यात जास्त प्रेम कैकेयीवरती होतं. पुत्र कामेश्वर नावाच्या यज्ञा करता झाडावरती चढून बसला, धनुष्याला बाण लावला, बाणानं वेग धरला, श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला, जायचं पाणी लालबुंद झालं. मरता नांद्या म्हाताऱ्यानं शाप दिला, आम्ही जसो पुत्रयोगाने तरपडून मरण पावलो. राजा दशरथा, तू सुद्धा पुत्राच्या विरहानं मरशील. माघारी आला. तिघांना अंतविधीला एकत्रच धन दिली. माघारी आला, कैकेयीच्या महालात गेला. कैकेयीनं शाप अंगावरती घेतला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्माला आले. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सीतामाया नांदायला आल्या. मंथरेचं राजकारण राजवाड्यात शिजलं, तिला यश आलं. मंथरेच्या राजकारणाचं यश म्हणून रामाला वनवास जाहीर झाला. रामाबरोबर लक्ष्मण आणि सीता निघाले. चित्रकूट पर्वतावरून भरताना पादुका माघारी आणल्या, गादीवरती ठेवल्या. जाताना रावणाला, सीतामय्याला पळवून नेताना जटायू नावाच्या पक्षानं अडवलं. त्याचा एक पंख कापला. मारताना त्याला रामाची मांडी मिळाली. नल जांबुवंत त्यानं पत्ता दाखवला. हनुमंतानं 100 योजना उड्डाण मारलं. जाळेली लंका, धन्य धन्य म्हणे तुका लंकेला पोहोचले. येताना रावणाची दाढी जाळून माघारी आले. माघारी येताना मार्ग पाहिला, जाताना सेतू बांधला, दगड तरली, पलीकडे गेले. रावण मारला, इंद्रजित मारला. बिभीषणाला लंकेचा राजा केलं. पुष्पक विमान गाठलं. केवटाला त्या विमानामध्ये बसून बरोबर 14 वर्ष, 14 महिने, 14 आठवडे, 14 दिवस, 14 तास, 14 सेकंद झाले रामराज्य काय उन्हे अमासी. 120 सेकंद. बरं, हे मी झाल्यावर सांगितलं. हेच रामायण ना, दुसरं काय. पण त्यानं व्हायच्या आधी लिहिलं, आपल्यापेक्षा पुण्यवान तोच आहे. हा, म्हणून पाप जळतं. आता तरी हरी हरी तुम्ही म्हणा रे, असा भंग आहे आपला. आता तरी हरी हरी म्हणा. लोक म्हटले दुसरा फायदा सांगा. दुसरा ऐका, पुण्य वाढतं, पुण्य. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माझा एक मुद्दा आहे का, ज्या गोष्टी मोजल्या जातात ना त्या गोष्टी एक ना एक दिवस संपतात. ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या गोष्टी एक ना एक दिवस संपत असतात. धन, दौलत, पैसा, अडका, सोनं, नाणं, इस्टेट, अरे हे मोजलं जातं. आपलं वय मोजलं जातं म्हणून एक दिवस संपतं. केलेलं पुण्य मोजता येत नाही म्हणून केलेलं पुण्य कधीही संपत नाही, हे लक्षात राहू द्या. केलेलं पुण्य कधीच मोजता येत नाही. पुण्याची गणना कोण करी, म्हणून पुण्य कधी संपत नाही. पुण्य करा. हा, हे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ म्हणून पुण्य वाढ. आता तिसरा फायदा, वैकुंठात जागा मिळते हरी हरी म्हणल्या. प्रमाण, तेने वैकुंठ भुवनी घर वैकुंठ भुवनी घर केले. तेने वैकुंठ भुवनी घर केले. तेने वैकुंठ घर केले. हेच आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, तेने वैकुंठ भुवनी घर केले. म्हणून माझ्याकडे बघा, दिवसातनं 2दा 3दा तरी हरी हरी म्हणा. हरी बोला देता, हरी बोला घेता. अरे बसता उठता नका ना, पण हरी हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणा, म्हणा, म्हणा. लोक म्हटले मग काय होईल. वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले. वैकुंठ वाटा संत गेले. वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. मुक्त पेटा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले. वैकुंठ वाटा संत गेले. संत गेले. संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ऐकताय ना आपण सर्वांनी. कशाच्या तपावर. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले. विठ्ठल नामे मुक्त पेठा. आता तरी हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ.
बर तरी पण नसल म्हणायचं तर उदाहरण देतो. आजा मेळा पापरासी, आजा मेळा पापरासी, नामिनीला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. थोडी पाषाणाला पान, थोडी पाषाणाला पान. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नारायण नारायण. पाप जळलं, पुण्य वाढलं, वैकुंठात स्थान, आता मुक्ती मिळते. नारायण हरी, नारायण हरी, भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोली, ऐसे ऐसे बहुता ग्रंथी बोली. मुक्ती मिळाली. आता मला लई इसकाटायला लावू नका, आपण अजून पुढे जाऊ. थोडं राहिले आता. चौथा पाचवा फायदा आता, काळ नादाला लागत नाही. दड 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 दुड 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 दुड. काळ नादाला लागत नाही. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. काय देव दयाळू आहे, कुठलाही देव धरा पण धरा. आता सध्या वार बघून देवाला इज्जत दिली जाते. सोमवार पुरताच महादेवाचा लाड आहे, गुरुवार पुरता दत्त भगवान परमात्मा आहे, शनिवार पुरता मारुती अण्णा आहे, आणि रविवार पुरता खंडोबा आबा. बस कुठला तरी एक धरा. अहो त्या भिल्लानं, त्याचं नाव काय, भिल्ल, हा भूतसेन. भूतसेन नावाचा भिल्ल महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडावर चढला म्हणे. कशाला चढला? बेल तोडायला. होय, मग कशाला? हा, शिकार करायला, चित्र धरायला गेलं होतं ते. चित्र धरायला, कबूतर पकडायला, पोपट धरायला वर चढलं होतं. आणि ते वर चढत होतं, पण जाताना एक एक पान आबा तोडून खाली टाकत होतं. महादेवाला वाटलं सकाळपासून पानं तोडून टाकते, ह्याच्यासारखा भक्त तर आपल्याला अजून कुठंच घावला नाही. लय चांगला भक्त. बाकीचे तर महाशिवरात्रीच्या आधी 2 दिवस बुधवार आला की रताळी घेऊन येतात, पण ह्यो भक्त लय प्रामाणिक आहे. का? काय खाल्लं नाही, पाणी नाही, काय नाही. धर की बेल, टाक खाली, धर बेल, टाक खाली, धर बेल, टाक खाली. बिचारा म्हणला ह्योच खरा भक्त. परिणाम माती पडता पाला, माती पडता पाला. सांब संतोषला, तेने साम संतोषला, तेने साम संतोषला, तेने साम संतोषला, तेने साम संतोषला. माती पडता पाला, तेने साम संतोषला. सांब संतोषला, तेने साम संतोषला, 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 संतोषला. संतोषला. काळ नादाला लागत नाही. काळ आता तरी हरी हरी म्हणा. नसलच माझ्यावर भरोसा तर मग मला बी पुरावा द्यावा लागेल ना. अजून एक देतो. नामदेव महाराजांचं कीर्तन. नामदेव महाराजांच्या कीर्तनात यमदूत पळत पळत आला आणि चिठ्ठी खांद्यावर खिशात घालून घेऊन आला होता. चिठ्ठी नाही वाटते. हा, ते हरिबापू शेंडे कुठं राहतात? ते म्हणले आता नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे, लय मोठ्यानं बोलू नका, मागं चोपदार म्हणून उभे आहेत. हरिबापू अवदामानं बोला ना, त्यांना डिस्टर्ब होईल, मागच आहेत. तसं नाही. मग माझ्या कागदावर त्यांचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात? मी यमदूत आहे. आले कशाला? यमदूत कशाला? जेवायला येतात का आमरस खायला? का मला म्हणताय कोण रस प्यायला ये म्हणलं माय? मग आले कशाला? ते हरिबापूला उचलायला का? नावच आहे पहिल्या लिस्टला माझं. हरिबापू घाबरले. मग ते कीर्तनात आलं नामदेव महाराजाच्या, आणि हरिबापूच्या समोर उभा राहिला आणि त्याला घाम सुटला. कुणाला? यमदूत आला. बीपी वाढला त्याचा, लो बीपी झाला का काय म्हणतात तसलं काहीतरी. यांना माहिती आहे, ह्यांचं मेडिकल आहे, आपल्याला काय कळतं त्यातलं. थरथर 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 कापायला लागलं. यांचं एक चांगलं आहे, आपलं दिवसा दवाखान्याच्या गोळ्या आणि रातचं हरिनामाच्या गोळ्या. असं थरथर 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 कापायला लागला.
या नाही नाही माणसाच्या इथं तू सांगत तसं यमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो म्हणजे उघड करतोय हो म्हणून तिथं जायचं नाही. आता एक सोपं प्रमाण देतो, काळ नादाला लागत नाही. कसं ते ऐका. नित्य सत्यामित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी म्हणून हरी हरी तुम्ही म्हणा रे. बर मोठा फायदा की मायाजाळ तुटतं. मायाजाळ म्हणजे ब्रह्मसापेक्ष नाही सांगितले तुकोबरायाने. माया म्हणजे सासूसाठी रडे सून आणि भावांतरीचा भिन्न. मोले घातले रडाया. बघा तुम्ही, म्हातारी मेल्यावर मुलगी रडते आई गेली म्हणून आणि सुनबाई रडते कटकट गेली म्हणून. आणि ती जर नाही रडली ना, आजूबाजूला अखिल भारतीय मापकाडी संघटनेचे अध्यक्ष बसलेले असतात. असे गावगावे असतात मापकाडी संघटनेतले. खरं सांगतो, एक वाक्य सांगता. माझी विनंती आहे तुम्हाला, कधी वेळ आली ना तुमच्यावर तर एखाद्याचं भरभरून कौतुक करू नका. नका त्याच्याबद्दल चांगलं बोलू, पण त्याचा कमीपणा हुडकू नका, कमीपणा पाहू नका. एक आदमी समुद्र के पास चला गया और समुद्र से कहने लगा, हे समुद्र तू बहुत बड़ा है रे, लेकिन तेरा पानी मीठा होता तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी कोयल के पास चला गया, हे कोयल तेरी आवाज बहुत मीठी है, लेकिन तू काली नहीं होती तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी गुलाब के पास चला गया, गुलाब से बोला, गुलाब तू बहुत सुंदर दिखता है रे, लेकिन तुझ में कांटे नहीं होते तो कितना अच्छा होता. हे तिघजण त्याच्या जवळ उभा राहिले आणि त्या माणसाला म्हणाले, हे आदमी तू बहुत बड़ा है रे, लेकिन तुझ में दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. ज्या दिवशी लोकांतल्या कमियां दोष शोधायचे आपण बंद करू, त्या दिवशी आपण परब्रह्म होऊ, हे विसरू नका. मग ती म्हातारी मेलेली असते, सुना तिथं बसलेल्या असतात आणि भारतीय मापकाडी संघटनेचे अध्यक्ष MS 97 पासनच्या पुढच्या म्हाताऱ्या एकामेकीला कोपरान टोचावतात अशा. आता बाई बघा की व्हायचं, बघा की काय सकारात्मक त्याच्या त्याच्याकडे काय बघा, हाय कटोळ्याला टिपका तरी काय लबाड आहे बघा ना. असं कोणी म्हणू नये म्हणून एवढंच असतं, दुसरं काय नाही. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. हे आमच्या बापाचं नाही, तुकोबरायाने लिहिले म्हणून सांगतो आणि महाराजांनी सांगितलंय ते खरंच असतं. आता पुढचं ऐका. म्हणून माझी विनंती आहे, माया जाळातनं तुटायचं असेल तर हरी हरी म्हणा. तुकोबराय काय वेडे होते का? 42 लाखाची जागीरदारी आणि 3644 एकराचा सातबारा. आपला एकच एकर ऊस तो बी 265, त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना येत नाही, तरी छतड काढून चालतो. तुकोबराय काय म्हणले माहितीये? देवा जळो आता संसारू, जळो आता संसारू, हो काही शेवट पुढे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे. आता काय करू सांगा, हो मज भेटेल काही. आता काय करू सांगा, हो मज भेटेल काही. भेटेल काहीचा, भेटेल काहीचा. माया जाळ तोडायचा असेल तर देवाचं वेड लावून घ्यायला शिका. पुढे जातो. आपल्या वाट्याला 3 दोष आलेत. थोडक्यात नाटाच्या अभंगात प्रमाण आहे. अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती बरी येसा. 3 दोष. अल्पभाव फिलिंगलेस, अल्पमती बुद्धिहीन ब्रेनलेस, ऐका, आणि अल्पायुष्य. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू हो, देखत देखत ना तू पंतू कोई पैसा झाला. देखत देखत ना तू पंतू कोई पैसा झाला. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, संत संग धरा
वाचून दुजा ठाव नाही कोठे. ऐका ऐका, काळ भयानक आहे भाऊ. आयुष्यात मृत्यू अशी एक गोष्ट आहे, सावलीसारखा सोबत राहतो. माझं चुकतंय, मी दुरुस्ती करतो. सावलीसारखा नाही बापूया, सावलीसारखा नाही. मग सावलीपेक्षा सोबत राहतो. सावली तरी अंधारात साथ सोडते, बरोबर. मृत्यू कायम सोबत, कायम. काय दुर्दैवी मरण आलं हो स्वर्गीय अजित दादाला. असं मरण दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये. प्रत्येकाच्या हृदयातले होते. ज्याचा राजकारणाशी संबंध नाही अशी माणसं सुद्धा हळहळली. महाराष्ट्राची माती थरथर कापली. 32,000 कोटीचा मालक आहे, पण लोकांच्या घरातनं चादर आणावी लागली आणि लोकांच्या घरातनं चादर आणून त्यात गुंडळून न्यावं लागलं. तांब्याभर पाणी मिळालं नाही आंघोळ घालायला. असं मरण, एवढा मोठा माणूस असा जाऊ शकतो. ज्यांनी स्वतःच्या डोळ्यानं अंत्यविधी पाहिला ती सुद्धा लोक म्हणतात दादा असतील. असं जीवन जगावं. मला खरं वाटतं माणसाचं जीवन असं एवढं गोड असावं. म्हणून विनंती माझी, धन दौलत पैसा अडका सोनं नाणं मृत्यूच्या समयाला काम आलेत नाही. माणसं जोडा. सोपं करू का? आयुष्यात 2 प्रकारची लोक तुम्ही जोडली पाहिजेत. एक आरशासारखी आणि 2 सावलीसारखी. याचं कारण असं आहे, आरशासारखा माणूस कधी खोटं बोलत नाही आणि सावलीसारखा सोबती कधी साथ सोडत नाही. अशी 2 माणसं तुमच्या आयुष्यात असू द्या. एक आरशासारखा आणि एक सावलीसारखा. तो कायम सोबत तुमच्या राहील आणि तुम्हाला कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरेल. मी अजून पुढे जाईन. नाहीतर कितीही संसारात प्रयत्न केले तरी पुढे आहे थोरी. मी अभंगातनं बाजूला गेलो नाही. म्हणून तुकोबारायांनी लोकाला विनंती केली, आम्ही जे केलंय ते तुम्ही करा. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध लोभ हे गबाळ आहे, गबाळ. काम क्रोध लोभ काय आहे? गबाळ. गबाळ, गबाळ म्हणजे जे घरात असतं पण कामाचं नसतं, असतं पण उपयोगाचं नसतं, ते गबाळ. असं गबाळ आपल्या या नरदेह रूपी घरात आहे. काम क्रोध लोभ मत्सर दंभ आणि अहंकार हे गबाळच आहे. हे एवढं डिलीट करा. मोबाईल मधलं जसं स्टोरेज रिकामं करायला नको असणारं डिलीट करावं लागतं ना, तसं हे गबाळ नको आहे हो. काम क्रोध लोभ तर लय बावळट आहेत हे तिघजण. ह्या तिघाचा तर नादच करू नये. बर, पद्धत अशी आहे, काम जर पूर्ण झाला तर लोभ वाढतो आणि काम अपुरा राहिला तर राग येतो, क्रोध वाढतो. विश्वामित्र वशिष्ठाच्या घरी आले. वशिष्ठाला राम राम घातला. वशिष्ठ मोबाईल मध्ये गुंतलेलेच होते. कॅमेराच्या मागे उभा राहून माझं सगळीकडे ध्यान असतं बघ. मग ते काय झालं, विश्वामित्र वशिष्ठाच्या घरी आले. वशिष्ठांकडे कामधेनू होती. वशिष्ठजी काय इच्छा भोजन पाहिजे पाहिजे ते मागा, काय काळजी करू नका. आमचं एवढं सैन्य आहे, अहो लाख असू द्या तर 1.5 कोटी असू द्या. जेवायला घातलं. विश्वामित्राला वाटलं आपण एवढे ब्रह्मतत्वे आहोत, एवढे विद्वान आहोत, पण हे वशिष्ठ आपल्याला जेवायला घालू शकतात कशाच्या जीवावर. विचारलं काय आहे तुमच्याकडं? अन्नपूर्णा प्रसन्न आहे का? म्हणे नाही. मग आमच्याकडं कामधेनू आहे. विश्वामित्राला वाटलं ही कामधेनू चोरली तर. असे बरेच असतात हा. काही गरज होती का? सोन्याचं अंड देणारी कोंबडी जपून ठेवायची असते. अंड्यावर समाधानी राहावं म्हणजे खाऊ नका घेऊ नका, नाही तर लगे उद्या दुकानं टाकचाल. कोंबडी कापू नये. हे आम्ही लहान असताना शाळेमध्ये गोष्ट होती. हेच केलं यांनी. विश्वामित्राला काही गरज नव्हती पण ती गाय ओढायला चालू केली. कुणी? विश्वामित्रानं. कुणाची गाय होती? वशिष्ठाची. आता ज्याची गाय आहे बरं ती कामधेनू आहे, वशिष्ठ शांत राहतील का? वशिष्ठांनी कामधेनूला नवस केला, कामधेनू प्रसन्न हो आणि यांच्या डबलीचं सैन्य मला दे. कामधेनू प्रसन्न झाली. मला गबाळ सांगायचंय, कामधेनूनं यांना पराभूत केलं. विश्वामित्राचा अपमान झाला. मोठ्याला जिव्हारी लागतो अपमान. वशिष्ठाच्या घरी गेलो कामधेनू नाही आणता आली. करमलं नाही. 1 नाही 2 नाही 20,000 वर्ष तप केलं लोभ या विकारावर नियंत्रण मिळवण्याकरता. किती हजार वर्ष? 1,000 वर्ष तप केलं. 20,000 वर्ष तप केलं. तप डोंगरात जाऊन विश्वामित्रानं. मग लोभ या विकारावर विजय मिळवला. पण देवचतुर, देवानं मेनका अक्काला पाठवलं. मेनका अक्का माहिती आहे ना?
चौदार तुम्हाला माहिती आहे का? हा? तुमच्या फेसबुकला इंस्टाग्रामला असेल ना मेनका ती आली भाळले हो विश्वामित्र, एक रोग जिंकला आप्पा आणि दुसऱ्यात अडकले. काय गरज होती का? लग्नच केलं मेनके बरोबर महाराजानं, विश्वामित्र महाराजानं. आणि शकुंतला झाली. आता तिलाही कथा मोठी आहे, पुढचा ऐका. पश्चाताप झाला, एवढा चांगला महाराज मी घसरलो कसा? असं व्हायला नको होतं. मी एवढा चांगला महाराज पण उगाच रिप्लाय दिला, घोटाळा झाला, चुकलंच माझं. असं पुन्हा पुन्हा वाटायला लागलं महाराजाला, विश्वामित्र महाराजाला. चुकलंच आपलं. नसतो बोललो तर बरं झालं असतं. आता काय, शकुंतला तयार झाली. आता परत गेलं ते संसार सोडून 20,000 वर्ष. परत काम या विकारावर नियंत्रण मिळवायला. आता 2 जिंकले, लोभ आणि कोण? काम. हे दोघं जिंकले ना. पण देव चतुरच. देवानं काय गंमत केली असेल? देवानं पुन्हा रंभेला पाठवलं. रंभा तरी माहित आहे का चोपदार? हा माहित आहे ते नाही ऐकताय ना, त्यांच्या वर्गात असेल ना एखादी. मग ती रंभा आली बापू. आता ती रंभाच आहे. माणसं कपड्याच्या दुकानाच्या बाहेर 4 जणी उभे असतात प्लास्टिकवाल्या, तरी तिकडे वळून बघतात होती तर रंभा होती. आता हे महाराज होते पण हुकलेच. पण हुकले ना, लक्षात आलं आता गंडायचं नाही का? पहिल्या रोगाला गंडलो, दुसऱ्या रोगाला गंडलोय, आता 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 रंभेला गंडायचं नाही. मग त्यांनी रंभेला शाप दिला, जा माती होत पडशील. राग. देव म्हणला नापास. का? काय गरज होती तिला शाप द्यायची? आता राग आला म्हणजे लोभासाठी 20,000 वर्ष, कामासाठी 20,000 वर्ष आणि परत क्रोधासाठी 20,000 वर्ष. 60,000 वर्ष तप केलेला विश्वामित्र, पण त्याला गबाळावर विजय मिळवता आला नाही. आणि आपण इंस्टाग्रामला रील वर ढकलणारी पोरं. आपलं कधी चांगलं व्हायचं देव जाणे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, काम वाटोळ करतो. कसं करतो ऐका. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंडा मेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा, लाविला जेने, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन पंचानन. म्हणून अनिक नका पडू गबाळाचे भरी, कारण पुढे आहे थोरी नागवन. अभंगाचे 2 चरण झाली, मग करू काय अभंगाचं 3रं चरण. भावे तुळशी दळ पाणी तोंडात, भावे तुळशी दळ पाणी तोंडात, भावे तुळशी दळ पाणी जोडा, पाणी जोडा. हे म्हणावे पतीत वेळोवेळा, म्हणावे पतीत वेळोवेळा, अनेक नका पडो गबाळाचे घरी, अनेक नका पडो गबाळाचे घरी. नामस्मरणाचं महत्व कळालं, फायदे कळाले, गबाळ कळालं. करायचं काय? भावे तुळशी दळ पाणी जोडा, हात तुळशीला पाणी घाला, नमस्कार करा. फायदे अनंत आहेत.
धन्य तुळशीचा महिमा. एवढा महिमा आहे. एकदा हनुमंताने विचारलं रामाला, प्रभू मी लंकेला निघालो. हा, तिथं कधी वाटलं आपल्या एखाद्या माणसाच्या घरी जावं तर आपल्यातल्या कोणाचं घर आहे का? आहे ना, बिभीषणाचं आहे. मग देता का लोकेशन? व्हॉट्सअपला सेंड करा, आय विल फाउंड इट. अरे बाबा लोकेशन नाही. मग तुला एक खून सांगतो. खून काय? जयाची द्वारी तुळशी वृंदावन, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, जयाची द्वारी तुळशी वृंदावन. म्हणावे पतित वेळोवेळ. आता राहिले 3 मिनिटं माझ्याकडं. 3 मिनिटात 4 कृपा सांगतो. आपल्यावर 4 कृपा आहेत. 1 गुरु कृपा, 2 भगवंत कृपा, 3 संत कृपा आणि 4 बापाची कृपा. एवढ्या 5च कृपा सांगतो. निरोप घेतो तुमचा. फक्त बसायला येत असेल तर मागची माणसं पुढे येऊन बसा. भरपूर जागा आहे ना, ऊन आहे थोडं, आणि काय हरकत नाही. उभा राहायची सवय असली तर राहा. उभा राहायची सवय असली पाहिजे. आहे का नाही हो बापू? राहा, उभा राहा, हरकत नाही. चांगलं असतं उभा राहिलेलं, चांगलं असतं. पुढचं ऐका. थोडं राहिलंय, तुम्ही ऐका फक्त. फार गोड सांगतो. गुरुकृपा असावी लागते जीवनात. कुणाला तरी गुरु माना. श्री गुरु सारिका सदा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता, काय बिकमाने मागे मनाची अजोगे सिद्धी पावे. गुरुतीर्थ ज्ञान, ज्ञानात्मदर्शन, दर्शनी समाधान, अति जैसे वगैरे वगैरे. 2 संत कृपा महत्वाची आहे. होता कृपा तुमची पशु बोले वेद. काय कृपा झाली ऐका ना. रेड्यावर कृपा झाली तर रेडा वेद बोलला, भिंतीवर कृपा झाली तर भिंतीचं मंदिर झालं, खांबावर कृपा झाली तर खांबाचं मंदिर झालं. पुढं 3री कृपा आहे भगवंत कृपा. तू विटेवरी सख ये बाई हो करी कृपा. बसलेले टाळी वाजवून चालय कीर्तन. येऊ द्या थोडे थोडे हात वर. असे डोळे पडलेले हात वर घ्या. एक साथ हात वर थोडे सर्वजण. फुलं वाटायला चालू करा. हार घेऊन या. बाकीच्याने हात वर करा. सगळे एक साथ हात वर. कुणी खाली घेऊ नका. वाजवा टाळी. तू विटेवरी सख ये बाई हो करी कृपा. विठ्ठवरी सखये बाई हो करे कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लावो तुझे पायी हो करे कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. तू सावळी सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी. टाळीचा आवाज. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. करुणा करे हो करी कृपा. पंढरपुरी राहिली. जय हो. हा भगवान. टाळीचा आवाज. पंढरपुरी राहिली. पंढरपुरी राहिली. संत पाहिली डोळा देखली. वरुणी विठाई वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई बाई हो करी कृपा. येऊनी लवणारी. येऊनी लवणारी. सच्चिदानंद अंबाबाई हो करी सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. हो करी कृपा. हो करी कृपा. तू विटेवरी सकये बाई करी कृपा.
तुका म्हणे हा तव कृपेचा सागर. झाली बाहेर. नामासाठी माझं असं जास्त कमी बॉल मध्ये जास्त धावा. नामासाठी पार पावविल पावविल आणि कनका पडो गबाळाचे भरी. मग करावं काय विठोबा रघुमाई. कुटुंबातील सदस्य आजूबाजूला विखुरले असतील तर कृपया मंडपात किंवा फोटोच्या समोरून बसा. तो का म्हणे नामा पासीचारी मुक्ती. बसा रोहित सर. नामासाठी पार पावविल म्हणून विनंती आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. नामस्मरण करत जा. काय जाब देसीय मधुता. मृत्यूनंतर आपल्याला पुण्याचा साठा पाहिजे. याकरता थोडं काउंटिंग करा नामस्मरणाचं. नामस्मरण करा. किती व्यस्त असा प्रपंचात. आम्ही सांगतो म्हणून नाही, हे आपल्यासाठी असतं. स्वतःचं स्वतः करायचं. रामकृष्ण हरी म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. रोज रात्री झोपायच्या अगोदर किमान दिवसातनं 2दा तरी हरी हरी म्हणा. विनंती आहे. आजच्या कीर्तनाला सगळेच दिग्गज उपस्थित आहेत. सगळ्यांचा मी आभारी आहे. श्रद्धेय आदरणीय माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ॲडव्होकेट BY राऊत वकील साहेब आहेत. आदरणीय श्रद्धेय आमच्या नातेपुते गावचं वैभव, माझे सन्मित्र, माझे मोठे बंधू, माझ्यावर त्यांचंही खूप प्रेम आहे. अतुल बापू पाटील. बापू हे आलेत. पुढं ॲडव्होकेट रणधीर पाटील साहेब दिसत आहेत. बाकी बरीच माणसं आहेत. एखाद्याचं नाव घेतलं की एखाद्याचं राहतंच. पलीकडं आमच्या मोठ्या भगिनी शिवप्रसाद उद्योग समूहाला एक चांगली दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं तर तुझ्या ताई बसलेल्या आहेत. बाकी तुम्ही सगळे आहात. सगळ्याच आता आता तुम्ही थोडं उशिरा आला. हे डॉक्टर तुम्ही सुद्धा उशिरा आला. मी गुरुजींबद्दल बरंच सांगितलं सुरुवातीच्या 15 मिनिटात. गुरुजींबद्दल बरंच बोललोय. आता दुरोक्ती करत नाही, पण एक सांगतो. असं असतं, किती श्रीमंत होते पोरगा, कितीही श्रीमंत, किती या जरा वेळ स्थिर ठेवा. किती श्रीमंत होते पण बापाचे सर पोराला येत नाही. किती पैसा कमवू दे त्यानं. एकाचा बाप गेला आणि त्यानं 4 ओळी लिहिल्या. तो म्हणले का बाप असताना 10वा 13वा दशक्रिया 16वा वर्ष श्राद्ध एकटाच बघत होता. बाप मरू द्या, जबाबदारी खांद्यावर येऊ द्या, मग कळतं तुम्हाला. कुठं कुठं पळाव, आबाळ फाटतं आणि ठिगळ कुठं लावावं कळत नाही. त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. तो कवी म्हणतो, बाप मेल्यावर त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. जुळवताना काडी काडी लक्ष्मीचा शाप कळतो. माझं बोलणं पुन्हा आहे का? बापू भाऊ निघून गेले. नेमकं ठिगळ कुठं लावावं तेच कळालं नाही. किती तुम्ही पळा, किती पळा, पण भाऊला जे जमत होतं, क्षमा करा मला, आपल्याला जमनावं. आपला जीव कासावीस होतो, दम भरून जातो. माझा बाप जेवढं करतो तेवढं मला होणार नाही का? त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. जुळवताना काडी काडी लक्ष्मीचा शाप कळतो. हसतो हुंदका दाबून मी जेव्हा, हसतो हुंदका दाबून मी जेव्हा, खळाळून हसणारा मला माझा बाप कळतो. काळ्या आईशी मान राखतो त्याला बाप म्हणतात, आणि लेकरांच्या स्वप्नासाठी स्वतःला गहाण ठेवतो त्यालाही बाप म्हणतात. एक पोरग मास्तरला सांगत होतं, गुरुजी ऐका म्हणे, माझा बाप काळ्या आईची सेवा करत होता,
आणि सगळे ऍग्रिकल्चर जाणत होता. तुम्ही पुस्तकातून शिकवताय गुरुजी, माझा बाप मला अनुभवातून शिकवत होता. कधीतरी आपल्या बापाच्या पडलेल्या टाचांच्या भेगा पहा, त्यात तुम्हाला यशाचा मार्ग दिसल. कधीतरी त्याच्या पाठीवरचे वळ पहा, त्यात तुम्हाला विठोबा दिसल. अरे कधी 40-50 हजार रुपये नसतील मोजले तुमच्या बापानं त्याच्या हातानं, पण 40 रुपयाचं फाटकं बनियान घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव हे शिकवतो, त्याला आपला बाप म्हणतात. त्यापेक्षा बापाची दुसरी व्याख्या नाही. नांदाया जातील एक बाप बघतो टेकाकडं, गेला काळजाचा घड डोंगराच्याड. नांदाया जातील एक ए बाप बघतो टेकाकडं, गेला काळजाचा घड डोंगराच्याड. नांदाया जातील एक बाप बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी. नांदाया जातील एक चाक वाजत खडा खडाग, दुबळ्या बापासाठी लेकी रडती धडा धडाग, लेकी रडती धडा धडा. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लया वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल. असे गुरुजी आता पुन्हा होणे नाही. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, थांबतो. सूचना आहे, मला कल्पना आहे तुम्ही सगळे दुःखांकित आहात, पण तरी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत, ती अंधश्रद्धा आहे. अरे हितलं खात नाहीत तर ढाब्यातलं कणाकण हाणतात, शेंबड्या बाया, नेपाळचा आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या. हितलं चालत नाही का तर म्हणे आम्ही काशीला जाऊन आलो. नीट काशी करा, खात जाय, आपलं कोण खाईल. विनंती आहे, एवढा श्रद्धेनं करतं कुटुंब. वर्ष गेले दुःखात, आता दुखवटा काढायचा. तुम्हाला विनंती आहे माझी, तुम्ही प्रसाद घ्या, डावलून जाऊ नका. तेवढंच कुटुंबाला समाधान वाटतं. बरं, चांगल्या माणसाचं श्राद्ध आहे, प्रसाद तळहातावर घ्या, पण घ्या आणि प्रसाद घेऊनच जा, ही सूचना देतो. बाकी चांगलं वागा, चांगलं राहा, एकमेकांवर प्रेम करा, हा संदेश देऊन थांबतो. आजच्या कीर्तनाला श्रद्धेय आमचे सन्मित्र, माझे बंधू मालोजी राजे देशमुख, मालोजी भाऊ पण आले, दादा आले, तुमचंही स्वागत आहे. थांबतो, तुमची रजा घेतो. फुलाचा अभंग होईल, यानंतर पुष्पवृष्टी होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. इथून पुढची सगळी सूत्र श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण किरण महाराज सस्ते आणि सागर महाराज वाघ या दोनही महाराज मंडळींच्या स्वाधीन करतो. तुमची क्षमा मागतो. मला वडनेरला कीर्तन आहे, मालेगावच्या पलीकडं. तारीख घेतानाच मी म्हटलं होतं नको, उद्याही सकाळी इथं कीर्तन आहे मार्कडवाडीला. ते 10 वर्षाचं लेकरू नाही का फोणशिरस रोडला पडून वळकून द्यायचं, वारलेलं, टमटममधनं पडलं, बिचारं लय हुशार होतं. त्याचंही वर्ष श्राद्ध माझ्याकडेच आहे. मला आता जायला 10 तास लागतील, 10-12 तास. परत रात्रभर प्रवास करून यायचं आहे. तिकडं आमचा सारथी रथ काढून उभा आहे मागं, तेव्हा मी जाणार आहे. तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो, क्षमा मागतो. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. निरोगी राहा, व्यसनमुक्त व्हा, व्यसन करू नका, चांगलं वागा, चांगलं राहा. दारूऐवजी दूध प्या, मावा गोवा गुटखा खाऊ नका, सफरचंद खा. माझी विनंती आहे, चांगला वेळ आपला आहे ना, तर चांगल्या माणसात बसा. शेवटी पत्ते खेळत बसण्यापेक्षा संध्याकाळच्या सत्रामध्ये मंदिरात जाऊन हरिपाठ केलेला कधीही चांगला असतं. विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिले करू वेडे वागुले हे नाही उच्चारिला अधिकार म्या मुला. कामने ज्ञानेश्वरा राजा पायापैकी करा.
सर्वांनी जागेवरती उठून उभे राहा.